टाटा करणार राफेलची निर्मिती। संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर। भारताच्या राफेल निर्मितीनं पाकला धडकी। ऑपरेशन सिंदूरमध्ये राफेल लढाऊ विमानांनी पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं। त्यामुळे राफेल विमानांची जगाला भुरळ पडली। ऑपरेशन सिंदूर नंतर राफेल खरेदीसाठी जगातल्या प्रमुख देशांनी रांग लावली। आता या लढाऊ राफेल विमानाची भारतातच निर्मिती केली जाणार आहे आणि तीही टाटा समूहाकडून। टाटा आणि दसॉल्ट एव्हिएशन संयुक्तपणे राफेल विमानाचा फ्युजलेज म्हणजेच विमानाच्या मध्यभागाची निर्मिती करणार आहे। भारतात राफेलच्या फ्युजलेज मधील कोणत्या भागाची निर्मिती केली जाणार आहे पाहूया। हैदराबादच्या एका कारखान्यात राफेलची निर्मिती केली जाणार आहे। 2028 पर्यंत पहिल्या टप्प्यातली निर्मिती होईल। फ्युजलेज म्हणजे फ्रंट, मिड आणि इंजिन वगळता राफेलची संपूर्ण संरचना। 15.27 मीटर लांब आणि 3000 किलोग्रॅम वजन। महिन्याला 2 पूर्ण फ्युजलेज बनवले जातील। फ्युजलेजची रचना रडार पासून बचाव करण्यास सक्षम आहे। फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशननं आतापर्यंत फ्रान्स सोडून दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये अशा प्रकारे राफेल विमानाच्या पार्ट बनवण्याची परवानगी दिली नव्हती, जी भारताला दिलेली आहे। म्हणजे भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगशी संबंधित कॉपरेशन, सहकार्य आणि विश्वास वाढतोय। आत्मनिर्भर भारतच्या अनुषंगानं येणाऱ्या काळामध्ये भारत हा जास्तीत जास्त डिफेन्स एक्सपोर्ट करणार आहे आणि मागच्याच वर्षी जर आपण 24,000 कोटी पर्यंत डिफेन्स एक्सपोर्ट करू शकत असलो, येणाऱ्या काळामध्ये आणखी मोठ्या प्रमाणावर भारत हा डिफेन्स एक्सपोर्ट करू शकणार आहे। चीन आणि पाकिस्तान सोबत भारताच्या संघर्षात राफेल लढाऊ विमानानं महत्त्वाची भूमिका बजावली होती। अशात राफेलची निर्मिती भारतात होणार असल्यानं संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होणार आहे। त्यामुळे शत्रू राष्ट्रांना भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भर वाटचालीमुळे चांगलीच धडकी भरली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।